तो गेंदबाजी एंड पर अपना जिम्मा संभालते हुए मार्केट एंड से ये गेंदबाजी की जाएगी। करण चौहान के हाथ में गेंद है और बल्ले वाली छोर पर यहाँ पर दोनों बल्लेबाज फिलहाल अपने अपने स्थानों में सुरक्षित खड़े हैं। स्ट्राइकर पहली गेंद खेलने के लिए धनराज सोनुले इस बार हल्का तो ड्राइव किया है, गैप में गैप ढूंढने में कामयाबी, गेंद तेजी से चली गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। पहली गेंद पर यहां पर 4 रन आए हैं। धनराज के बल्ले से आता हुआ पहला चौका, चौके से अपना खाता खोला है। संघर्ष अगीर खेळाडू इथे पाठवायचा ताबडतोब। इस बार फुल टॉस को बनाकर खेल दिया है सीधे डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, तेजी से दौड़ते हुए गेंद पीछे फील्डर जब तक फील्ड हो थ्रो हो उससे पहले आसानी से 2 रन पूरे करते हुए। तो पहले चौका, उसके बाद 2 रन आसानी से पूरे किए हैं धनराज सोनुले ने। पहले 2 गेंदों में 6 रन यहां पर आसानी से स्कोर बोर्ड पर जोड़ दिए हैं। दोनों टीमें जीत के लिए उतरी हुई है, जरूर एक कड़ा मुकाबला देखा जाएगा क्योंकि जो जीतेगा वो अगले मैच में क्वालिफायर के लिए लड़ाई करेगा। इस बार लॉफ्टेड हवा में गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलना चाहते थे, कवर के खिलाड़ी जब तक गेंद तक पहुंचे 1 रन से संतुष्टि केवल, और 1 रन से संतुष्टि की है धनराज ने। रन संख्या 7 रन तक पहुंची है 3 गेंदों के खेल के बाद, क्योंकि जो टॉस जीत कर संदीप मकवाना ने वहां पर पहले गेंदबाजी का निर्णय लिया था, लेकिन अच्छी शुरुआत की है यहां पर धनराज सोनुले ने। पहली गेंद को सीधी चौके में तब्दील किया था। 3 गेंदों में पहले ओवर के 7 रन बोर्ड पर लग चुके हैं। एक अच्छी शुरुआत, दोहरे अंक में प्रवेश करने का एक अच्छा मौका है। अभी भी 3 गेंदों का खेल बाकी। बाएं हाथ के बल्लेबाज खड़े हैं स्क्रीज पर। अर्जित सोल से तैयार है, उठाकर मारा, लॉफ्टेड लॉफ्टेड, गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर सीधे 6 रनों के लिए। लाजवाब टाइमिंग है, ये बॉटम हैंड माइक माइक हेलो हेलो।
तो पहले ओवर के समाप्ति के बाद यहां पर एक विकेट के नुकसान पर रन संख्या है 14 रन, 14 लॉस ऑफ 1। यह स्थिति है एसएम स्पोर्ट्स तपोवन की। फिलहाल एक बड़ा विकेट यहां पर धनराज को चलता किया है करण चौहान ने। एक बड़ा विकेट माना जाएगा क्योंकि पिछले मैच में इसी खिलाड़ी ने पहले बल्लेबाजी करते हुए 22 रन बनाए थे। एक अच्छा स्टार्ट दिया था अपनी टीम को, सस्ते में उनको समेट दिया है और डगआउट का रास्ता दिखाया करण चौहान ने। दूसरे ओवर देवा पढ़ियार के हाथ में गेंद है। कॉलेज एंड से गेंदबाजी करेंगे। पहले ओवर में जरूर बड़ी रन संख्या बनाने में कामयाबी मिली थी। 14 रनों की छोटी सी पार्टनरशिप यहां पर पॉकेट साइज जो बनाई थी, लेकिन पहला विकेट धनराज वापस लौट दिए है। तैयार है देवा पढ़ियार अर्जित सोलसे के लिए। आगे पटके हुई गेंद पुल किया है। पुल हवा में नहीं, ये खेलती कर बैठे। एक सेट बल्लेबाज का कैच छूटा है यहां पर। ये कैच छूटा है या मैच छूटा है, आने वाली कुछ ओवरों में पता चलेगा। ये खतरनाक साबित हो सकते हैं क्योंकि बड़े शॉट इनके बल्ले से बखूबी आ रहे हैं। अगर ये सेट हो गए और एक अच्छा स्टार्ट देने में कामयाबी मिली, महंगी हो सकती है कैच। कैचेस विन द मैचेस यूं ही नहीं कहा जाता, हर एक कैच इंपॉर्टेंट रहता है इस मैच में। देखिए फील्डिंग मजबूत होती है तभी टीम आगे बढ़ती है। फिलहाल एक आसान कैच छूटा हुआ, एक सुनहरा मौका मिला है अजित को वापस बल्लेबाजी करने का। फिलहाल एक रन जोड़ दिए, रन संख्या आगे बढ़ती हुई। सचिन देशमुख इस बार में जड़ में डाली हुई गेंद, देखना है फ्लिक किया है, गेंद चली गई थर्ड मैन और फाइन लेग के बीचों बीच, लगभग बाउंड्री लाइन से पहले रोकने में कामयाबी जरूर मिली है। देखना है कितने रन जुड़ जाएंगे। 3 रन, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। यहां पर बाय के रूप में रन आए हैं, लेकिन 3 रन, ये बड़ी रन संख्या में एक साथ 3 रन आए हैं। बहुत इंपॉर्टेंट है, रन आने इंपॉर्टेंट है। आगे जुड़ जाएंगे स्कोरबोर्ड में। रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 18 रन। विकेट आया जरूर है, यॉर्कर लेन का प्रयास किया था देवा पढ़ियार ने, लेकिन लेग स्टंप से थोड़ी बाहर गेंद थी, फ्लिक करना चाहते थे, कामयाबी नहीं हुई। पैरों से लगकर गेंद लगभग बाउंड्री लाइन फाइन लेग तक गई थी। जब तक फील्ड हो, थ्रो हो, 3 रन आसानी से पूरे किए दोनों बल्लेबाजों ने अपने स्थानों में सुरक्षित। और दाएं हाथ के बल्लेबाज यहां पर वापस एक बार अर्जित तैयार है। इस बार कट किया है हल्के हाथों से पॉइंट और कवर की दिशा में तेजी से दौड़ पड़े हैं। देखना है 1 रन पूरा। तो ये सूझबूझ इस बार उठाकर मारना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिलहाल गेंद सीधे विकेट कीपर से हाथों से झटकते हुई वहां स्वीपर कवर की दिशा में जा रही थी, लेकिन रन लेने का आसार खत्म किया फील्डर ने। थोड़ी सी तकनीकी खराबी के बाद हम वापस मैच में आए हैं। यह स्थिति है इस मैच की। दूसरा ओवर चलता हुआ, रन संख्या यहां पर 20 रन अब तक बन चुके हैं। देवा पढ़ियार कॉलेज एंड से तैयार है। 5 गेंदें आखिरी गेंद के लिए तैयार है। इस बार कट किया है बढ़िया तरीके से, गैप ढूंढने में कामयाबी, गेंद गई है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए। तो इस ओवर की अंतिम गेंद पर अर्जित ने यह चौका जड़ा है। खूबसूरत टाइमिंग यहां पर, बल्ले का
तो आते हैं वापस मैच की ओर। पहले 2 ओवर के सिंगल दो दायरे के ओवर समाप्ति के बाद पहले 2 ओवर में 24 रन जोड़ दिए हैं। अच्छी खासी बल्लेबाजी की है यहाँ पर अर्जित ने। बड़े शॉट लगाने में कामयाबी मिली है, गैप में कामयाबी मिली है। इस बार थोड़ी कमर से ऊंची उड़ने वाली तो सफली किया है। मिड ऑन और पॉइंट के बीचों बीच आई है 1 रन के लिए यहाँ पर, और अपने साथी यहाँ पर साथी खिलाड़ी को स्ट्राइक पर लाते हुए सचिन देशमुख। हेलो, रन संख्या आगे बढ़ती हुई यहां पर पहुंच गई है। पच्चीस रन इस बार पुल करना चाहते थे। लेग स्टंप पर गेंद और पूरी तरह बीट हुई। लेग स्टंप के ऊपर जाने वाली गेंद विकेट कीपर आसानी से थमाते हुए। तो डाउन गेंद के बाद गेंदबाज अपने गेंदबाजी छोर पर। करण तैयार है अर्जित के लिए। इस बार हेलीकॉप्टर बनाकर गेंद को घुमा दिया है, वहां फील्डर तैनात, सीधे हाथों में दूसरे विकेट का पतन। बड़ी मछली जाल में फंसाई है। हाँ, अब प्रशांत घुमाने कप्तान कप्तानी वाली पारी खेलने के लिए तैयार है। जरूरत है ये खिलाड़ी अगर सेट हो जाए तो पूरी गेंदबाजी को नेस्ता नाबूद कर सकता है, लेकिन काफी देर से यहाँ पर ये बड़े शॉट अब तक इस खिलाड़ी के आते नहीं। हा 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 हा, बढ़िया गेंद। बिल्कुल बल्लेबाज को चकमा दिया है गेंदबाज करण ने। पहली ही गेंद को बल्ले को हवा देती हुई सीधे विकेट कीपर के हाथों में। गुड लेंथ स्पॉट को पकड़ा है गेंदबाज करण चौहान ने। लाजवाब गेंदबाजी। पहली गेंद पर दबाव बनाना चाहते हैं जरूर। जयमल डाली खोद कर निकाला, कवर पॉइंट के बीचों बीच फील्डर तैनात। 1 रन से संतुष्टि वहां पर। तो खाता खोला है यहाँ पर प्रशांत गुमाने ने। प्रशांत गुमाने लगातार ये चौथा साल है इस आईपीएल में खेलते हुए। आइकॉन बनकर खेलते हैं, कप्तान बनकर खेलते हैं और बढ़िया बल्लेबाजी करते हैं। जो फिलहाल स्ट्राइक पर खड़े हैं साथी खिलाड़ी सचिन देशमुख। इस बार हल्के हाथों से फ्लिक करना चाहते हैं, लाजवाब। ये पलक झपकने से पहले गेंद को लड़क लिया है। कैच ऑफ द मैच कहूंगा मैं। अपने ही फॉलो थ्रू में गेंद को छलांग लगाकर कैच लिया है और खतरनाक साबित हो सकते थे। ये भी बल्लेबाज अच्छा था सचिन देशमुख, मैन फ्रॉम कैम्बा। ये बढ़िया बल्लेबाजी करते थे। फिलहाल आउट होकर वापस लौटते हुए तीसरे विकेट का पतन। बड़ी विकेट यहां पर कहूंगा मैं। 1 डाउन।
पूरे 6 रनों के लिए। आते ही पहली गेंद पर प्रहार किया है। इस बार को हल्का तो सफल गेंद को शॉर्ट थर्डमैन के जय में ट्रैवल होती हुई गेंद जब तक फील्ड हो, एक रन चुरा कर अपने साथी खिलाड़ी को स्ट्राइक पर लेकर आए हैं। विकेट गिरी थी, पहली गेंद खेल रहे थे तेजस, लेकिन पहली गेंद पर लाजवाब प्रहार किया है। पहली गेंद को 6 रनों में तब्दील किया है। इस तरह की धांसू छरबात सब बस ये खिलाड़ी था जो भारत की ओर से खेलता था, वीरेंद्र सहवाग। ये बेखौफ खिलाड़ी, उसकी याद दिलाते हुए दासू शुरुआत यहां पर फिलहाल बाएं हाथ के खिलाड़ी तैयार है। पुल करना चाहते थे, देखना है अंपायर यहां पर बिल्कुल अपनी स्थिति में मजबूत। ये गेंद डॉट जाती हुई। रन संख्या 6 की वजह से आगे पहुंची है तेजी से। 33 रन, 33 रन यह स्थिति है। इस बार ड्राइव किया है मिड ऑन की दिशा में, लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक गेंद पर आए, एक रन पूरा। दूसरे की बिल्कुल हिमाकत नहीं, क्योंकि तेज तरार फील्डिंग यहां पर होते हुए। अभी भी 100 की 2 गेंदें बाकी है। रन संख्या 34 तक पहुंची है। चौथा ओवर चलता हुआ यहां पर। उठाकर मारा है, टाइमिंग बढ़िया, लाजवाब। ये गेंद चली गई मैदान से बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर। प्रशांत घुमाने के बल्ले से आता हुआ सीधे चली गई, लैंड होती हुई सीधे मैदान से बाहर। बड़ा छक्का यहां पर। रन संख्या 40 रन। चौथी ओवर की आखिरी गेंद बची है, देखना है प्रशांत गुमा है किस तरह इस गेंद को कहां पहुंचाते हैं। रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 40 रन। इस बार हल्के हाथों से बस गेंद को पुश किया है मिड ऑफ की दिशा में, 1 रन और 1 रन से संतुष्टि स्ट्राइक अपने पास रखा है। और रन संख्या है 4 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 41 रन, 41 लॉस ऑफ 3 विकेट्स। ये स्थिति है। ये दोनों बल्लेबाज एक एक बड़े छक्के मारकर सेट हो चुके हैं। जरूरत है इसके आगे अभी भी 18 गेंदों का खेल बाकी, 3 ओवरों का खेल बाकी है। और आने वाले 3 ओवरों में ये किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं प्रशांत गुमाने कप्तान, और उनको साथ देते वहां पर तेजस पवार। कितने रनों तक, क्या आज के दिन की सबसे बड़ी रन संख्या ये बोर्ड पर लगाते हैं, कितना बड़ा टारगेट ये सामने वाली टीम के ऊपर रखते हैं, हम मराठी में सुनेंगे। हमारे साथी समालोचक काका म्हात्रे इनकी जबानी। चार षटकं समाप्त झालीत आणि 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर 41 धावा दाखल करायल्यात. येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये पाहूया किती धावांचे योगदान या ठिकाणी SM स्पोर्ट्स तपोवन खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय, नवीन षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतो गोलंदाजच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार स्वतः गोलंदाज, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत सहजगत्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी होईल. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 43 धावा दाबलकावर 43-43. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण या संघातला जो संघ विजयी होईल तो पुढच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरू शकेल.
तो संघ कोणता असेल, एस एम सोड, तपोवन की संजू मालक प्रेमी, याचं उत्तर आपल्याला मिळेल. व या मैदानाकडे गोलंदाज तयार. यावी बॅकफुट केलं, स्वीप करण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतात चेंडू जाईल फाईन लेगला, डीप फाईन लेग क्षेत्र चेंडू जाईल, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर गेलाय आणि आला एक सुंदर फटका चौकार. 4 धावा, 4 धावांचे योगदान, 47 धावा धावफलकावर. फलंदाज या ठिकाणी चौकार प्रशांत गुमाने, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून त्यांनी खेळी सजवली. दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थातच युवराज सिकळकर 1 या धावसंख्येवर खेळत असताना गोलंदाज देवदास पडियार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र चेंडूला ऑन साईडला भिरकावून द्यायचा होता. बॅट चेंडू संपर्क आला नाही, पण आपण पाहिलं या ठिकाणी चेंडू मात्र थांबत नाही, चेंडू जातोय थर्डमॅन सीमा इकडे. या तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांना विनंती. षटक क्रमांक 5. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी चेंडूला खोदून काढलं. पाहतात आपण अर्थातच स्वीपचा फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेगला. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग क्षेत्राची चेंडू येई, पण 2 धावा सहजगत्या धावफलकावर नोंदवल्या. 53. षटक क्रमांक 5 मार्गस्थ मैदानामध्ये 53 धावा धावफलकार आल्या. त्यामुळे 7 षटकांचा अर्थातच हा सामना आहे आणि या 7 षटकामध्ये आपण पाहायचे किती धावांचे योगदान धावफलकावर नोंदवलं जाईल. ते एस एम सोड तपोवन संघाच्या माध्यमातून. एका बाजूला संजू मालक प्रेमी हा संघ क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी मात्र मस्त फटका पाहायला मिळतो. चेंडूला पूल केलाय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या मधून. इथे एक गगनभेदी गगन षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं, आवाज वाढव जरा, आवाज डीजेचा. पुन्हा एकदा इथे मध्ये चौटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे करणार. मला धावफलक पुढे सरकते. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 60 धावा धावफलक इथे पाहायला मिळाला. षटक देखील आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 षटकं इथे समाप्त झालीत आणि येणारी 2 षटकं बाकी आहेत. म्हणजे अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण म्हणलं तर या षटकात एकूण धावा 15 धावा धावफलकावर या ठिकाणी आल्या. 60 धावा धावफलकावर आल्यात. 5 षटकं, 12ची सरासरी इथे पाहायला मिळाली. 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी खेळायचं पहिलं सत्र. आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहूया की या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये धावांचा उच्चांक इथे नोंदवला जाईल का.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज तेजस पवार. या ठिकाणी आपण पाहतात मेडिकल कॉलेजच्या एंडकडून गोलसाठी सज्ज होत आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चांगली फलंदाजी प्रशांत गुमानीच्या माध्यमातून ज्याने 3 षटकार आणि चौकाराच्या मध्ये खेळ सजवले. तेजस पवार गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सेलिम मैदान क्षेत्रामध्ये स्वतः गोलंदाज जातोय, चेंडूला उचलतोय आणि तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर इथे नोंदवले. 61. हॅलो हॅलो 61 धावा धावफलकावर. पुढील चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क या ठिकाणी आलेला नाही. यष्टेशक चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. सहावं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. डावखुरा फंडा समोर आहे. युवराज शिरकर एक या धावसंख्येत केवढे 3 चेंडूचा त्यांनी सामना केला. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडूची फेकी या ठिकाणी होईल आणि तोपर्यंत फक्त एक धाव यष्टीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं आणि एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 62 धावा धावफलकावर. 62. यानंतर अजून एक सामना बाकी आहे आजच्या या रजनीमधला दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा अर्थात KPL. वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तेज पवार आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी चेंडूला उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतो यष्टेशच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे मात्र फलंदाज बाद. यष्टेशन काम तमाम केलं आणि हा चौथा धक्का बसतोय तो निश्चितच SM स्पोर्ट्स तपोवन संघाला 62 या धावसंख्येवर आणि हा मोठा अर्थात धक्का असेल. हा एक मोठा धक्का निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रशांत या ठिकाणी मैदान परततो ज्याने तब्बल 31 धावांची खेळी धावफलकावर नोंदवली होती. षटकारा चौकारांची बरसात केली. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 31 ची खेळी 14 चेंडू मध्ये पाहायला मिळाली. ती प्रशांत गुमाने यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये. तेजस पवार गोलंदाज याला एक चांगली संधी. दरम्यान यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही. स्टेशन काम तमाम केलं. उरलेलं काम पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिला. अर्थातच सोयीचा इशारा पंचांचा येतोय. एक धावीचा आणखी योगदान इथे वाढेल. सोयीच्या माध्यमातून एका धावेचं योगदान. सोयीर रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. हाईटचं पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अर्थात पाहायला मिळाले. आणि निर्णय या ठिकाणी काही क्षणात मिळेल. 6वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. स्क्रीनच्या माध्यमातून पाहिलं जाईल.
आणि नो बॉल या ठिकाणी उंचीचं निश्चित निर्णय दिलं तर येस हाईट पाहायला मिळाली आणि नो बॉल म्हणून ते घोषित केलं त्यामुळे एकूण येस 5 धावांचं योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 5 ने पुढे सरकते आणि धाबलका धावा येतात त्या 67. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॅट चेंडू संपूर्ण चांगला चेंडू इथे पाहिला गुडलेग स्पॉट मधून आणि अशा प्रकारे यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. एकूण आपण पाहिलं 6 षटकं समाप्त झाली. धाबलका धावा आल्या त्या 67 धावा. अर्थातच 6 षटकांची समाप्तीनंतर म्हणजे प्रति षटक 11.16च्या सरासरी धावसंख्या धाबलकाली या षटकाचं विश्लेषण तेजस पवारच्या गोलंदाजीचं आपण जर पाहिलं तर त्याने एक चांगली गोल केली आणि 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा त्यांनी खर्च केल्या. एक विकेट इथे मिळाली. अंतिम षटक आहे. 67 धावा धाबलकर आल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि यानंतर आणखीन एक सामना आपल्या आजच्या रजनीमधला दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधला एक सामना अजूनही पाहायला मिळेल. कारण या 2 संघामधला जो विजयी संघ असेल तो अर्थातच आपण पाहणार आहोत तो पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. वळी या शेवटच्या षटकाकडे आणि शेवटचे षटक गोलंदाजीसाठी तो विनायक स्वामी गोलंदाज आणि समोर फलंदाज विनायक स्वामी गोलंदाज. पुढचा चेंडू पहिला चेंडू या षटकातला अतिशय चांगला होता. दिशा टप्पा अतिशय चांगली पाहायला मिळाली. गुडलेंग स्पॉटच्या तिथून चेंडू यष्टेच्या हातामध्ये विसावला आणि फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिला तर अर्थातच काही करू शकले नाही. या चेंडूवर निर्धाव चेंडू ते पाहायला मिळाले. येणारे 5 चेंडू अजून बाकी आहेत. युवराज यावी सिकलगार डावकरा फलंदाज आहे. पंचाच्या डावीकडून या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आपण पहिला डावी यष्टी इथं उकडली गेली आणि 5वा फलंदाज मैदानातून बाहेर. 5 गडी बाद धावा धाबलकर आपण पाहायला मिळेल. ते SM स्पोर्ट्स तपोन या संघाच्या धावा धाबलकर आल्या त्या 67. संघाची धावसंख्या 67. 5 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. बाद होतोय फलंदाज. या ठिकाणी आपण पाहिलं तर युवराज ज्याने 5 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान इथे दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये धनाजी जाधव अर्थात डीजे या ठिकाणी येतात मैदानामध्ये. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. 4 चेंडू अजूनही बाकी. पुन्हा एकदा विनायक स्वामी गोलंदाज. या ठिकाणी मात्र आपण पाहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या काहीच खाली या चेंडू आपण पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली धनाजी जाधवसाठी. नवीन आलेले फलंदाज आपण पाहता 7व्या क्रमांकावरचा फलंदाज यावी. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी यष्टेच्या दिशेने करतोय आणि टॉपपर्यंत मात्र सहज 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बऱ्याच अवधीनंतर या ठिकाणी 2 धावांचं योगदान. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ होईल ती 69. पुढील चेंडू पण अतिशय हा चेंडू चांगला म्हणता येणार कारण पंचाने हात जमिनीला समांतर केले. धावा येतात अवांतर. एक सोयीचा इशारा. 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे मिळालं आणि 70 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी पंचांच्या उजवीकडून आता डाव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये दोन क्षेत्रचे चेंडूचा पाठलाग करतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत अर्थातच धनजी यांच्या खात्यामध्ये 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 72 धावा धापलकावर. शेवटचा चेंडू बाकी. 72 धावा धापलकावर. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडूला खोदून काढलं. चेंडू आपण पाहता गेला तो आता सेलिमिडॉफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र धोका उत्पन्न होऊ शकेल. येस, फलंदाज या ठिकाणी एका धावीचं योगदान मिळेल. फलंदाज धावचीच्या रूपाने बाजूला 1 धाव कमी, त्यामुळे इथे कोणती धाव येणार नाहीये. शॉर्ट रन, त्यामुळे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं. धावपलका धावा आल्या त्या 72 आणि 73 धावांचं लक्ष संजू मालक प्रेमी या संघासमोर इथे पाहायला मिळतील. आता प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक 10.42 च्या सरासरी धावांची खरं तर गरज आहे संजू मालक प्रेमी या संघाला. या षटकाचा विचार केला तर या षटकात धावा कोल्हापूरचे आमचे अतिशय उत्कृष्ट मराठी हिंदी समालोचक राकेश गाडगे सरांकडे. ओव्हर टू राकेश गाडगे सर. धन्यवाद. हेलो हेलो, तो पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर प्रशांत घुमाने के बल्ले से 2 बड़े छक्के आए थे. कुछ बॉटम हैंड की नजाकत देखी हमने. तो रन संख्या यहाँ पर 72 रन हो चुकी है. जीत के लिए 73 रनों की जरूरत है. 73 रन नीडेड इन 42 बॉल्स. पहले बल्लेबाजी करते हुए एसएम स्पोर्ट्स सतापुर ने बनाए 42 गेंदों में 72 रन और जीत के लिए संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स को 73 रनों का लक्ष्य दिया है. और बल्लेबाजी का विश्लेषण यहाँ पर अरिजीत सोलसे ने रन बनाए. एक बड़ा चौका, एक छक्का उनके बल्ले से आया था. उसके बाद प्रशांत घुमा ने बढ़िया बल्लेबाजी. 14 गेंदों में 31 रन, लगभग 3 बड़े छक्के उस पारी में, एक चौका. ये लाजवाब पारी है. आज अपने रंग में दिखे प्रशांत घुमा ने. अच्छी पारी खेली, कप्तानी पारी खेलते हुए यहाँ पर उन्होंने बनाए 14 गेंदों में 31 रन और उसी की वजह से 72 रन बोर्ड पर लगे हैं. ये बड़ा लक्ष्य जरूर है, लेकिन उनके हाथ में संदीप मकवाना, एक बड़ा खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी, बड़ा बल्लेबाज, अगर उसका बल्ला चल गया तो ये 73 रन आने वाले 5 ओवरों में भी पूरा कर सकता है. ऐसा ये खिलाड़ी संदीप मकवाना. जरूरत है खुद को कॉन्फिडेंस से पुरजोर करने की. संदीप मकवाना को एक अच्छी पारी खेलने की जरूरत है जरूर यहाँ पर, क्योंकि 73 रन कोई ज्यादा स्कोर नहीं है टेनिस में. पहले 2 ओवर में अगर आप उनको बड़ा कर लेते हैं 15 से 20 रनों से, 30 रन से ज्यादा अगर पहले 2 ओवर में आ गए तो ये मैच अपने हाथ में आ सकता है. मतलब संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स को एक मौका मिल सकता है. तो जरूरत है यहाँ पर संदीप मकवाना को सेट होने की. अगर जीत की जरूरत है
तो कप्तानी पारी खेलने की जरूरत है। जिस प्रकार की बल्लेबाजी यहां पर प्रशांत घुमाने ने खेली है, 14 गेंदों में 31 रन, ये कप्तानी पारी खेली है, एक बड़ी रन संख्या सामने खड़ी की है यहां पर संजू मालक प्रेमी टीम के सामने। तो जीत का लक्ष्य है 73 रन, 42 गेंदों में 73 रन बनाइए और क्वालिफायर के लिए और एक मौका यहां पर अपने पास रखी है। जो जीतेगा वो आगे जाएगा और जो टीम हारेगी वो सीधे इस टूर्नामेंट से बाहर। टाटा बाय बाय। कोल्हापुर प्रीमियर लीग 2026 सीजन 4 आज का तीसरा दिन और चौथा मुकाबला खेला जा रहा है एसएम स्पोर्ट्स तपोवन वर्सेस संजू मालक प्रेमी। ये दो टीमों के दरमियान पहले बल्लेबाजी हो चुकी है, एसएम ने बनाए 72 रन। जीत का लक्ष्य सामने रखकर संजू मालक की सलामी जोड़ी मैदान में। विनायक स्वामी और संदीप मकवाना स्ट्राइक पर। विनायक पहली गेंद खेलने के लिए तैयार है। हाँ, ये फुल टॉस गेंद ड्राइव करना चाहते थे, पूरी तरह बीट हुए, पहली गेंद डॉट साबित होती हुई। तो अच्छी शुरुआत यहां पर गेंदबाज की। तो डीजे धनाजी जादव के हाथ में गेंद है, मार्केट एंड की ओर से गेंदबाजी करते हुए। देखना है किस प्रकार की बल्लेबाजी होती है। तैयार है यहां पर विनायक स्वामी। फुल टॉस गेंद को कवर के सर के ऊपर से मारना चाहते थे, कैच छूटा है वहां पर कवर के क्षेत्र में। एक आसान कैच जरूर ये होना चाहिए था। विकेट इंपॉर्टेंट है, सलामी जोड़ी मैदान में है। सचिन देशमुख पहुंच गए थे गेंद पर, जरूर अच्छी फील्डिंग कहूंगा, गेंद को रोका है, लेकिन कैच को अगर कन्वर्ट कर लेते तो बड़ा विकेट यहां पर होता। फिलहाल 1 रन बल्ले से आता हुआ खाता खोला है यहां पर बल्लेबाज ने, विनायक स्वामी ने अपना, और संदीप मकवाना को स्ट्राइक पर लेकर आए हैं ये दाएं हाथ के बल्लेबाज। किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं, कप्तानी की जरूरत यहां पर। हाँ, ये ब्लॉक होल में डाली वाली गेंद को बस खोल कर निकाला है पॉइंट की दिशा में। 1 रन के लिए एक रन से आगे बढ़ते हुए स्कोर बोर्ड पर फिलहाल 2 रन लग चुके हैं। अच्छी गेंदबाजी डीजे धनाजी जाधव द्वारा। जो लक्ष्य है उनके सामने 72 रन, उसको डिफेंड करना चाहते हैं, उसी प्रकार की गेंदबाजी करते हुए विनायक स्वामी के लिए अगली गेंद लेकर। हाँ, ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पूरी तरह बीट हुए, ऑफ स्टंप से बाहर। अंपायर दोनों बाहें फैलाकर यहां पर वाइड बॉल का इशारा देते हुए पूरी तरह ये वाइट ऑफ स्टंप से काफी बाहर, थोड़ी दिशा से भटके हुए गेंदबाजी। एक अतिरिक्त रन यहां पर स्कोर बोर्ड में झुलता हुआ और गेंदबाज ने अपने खाते से ये रन सामने वाली टीम को दे दिया है। रन संख्या 3 रन, तो 3 रन बोर्ड पर लग चुके हैं। अभी भी 70 रनों की जरूरत यहां पर। ये 70 रन पूरे कीजिए और क्वालिफायर के लिए तैयार रहिए। हाँ, ये पुल करना चाहते थे, बल्ले का मोटा किनारा, गेंद हवा में, नीचे फील्डर, और ये यहां पर ये विकेट। और गोविंद के हाथ में जाकर समाती हुई गेंद। देखना है सेफ हैंड्स फ्रॉम गोविंद के हाथ में जाकर समाती हुई गेंद। पहले विकेट का पतन विनायक स्वामी को चलता किया है यहां पर डीजे धनाजी जाधव ने। पहले विकेट का पतन हुआ है 73 रनों का पीछे करते हुए। एक ऊंची गेंद यहां पर थी, पटकी हुई गेंद थी, पुल करना चाहते थे, टाइमिंग सही नहीं इस बार विनायक स्वामी द्वारा, और अपने विकेट का पतन कर कर डगआउट में नाराज वापस लौटते हुए। जरूरत है, एक बड़ा टूर्नामेंट है, एक बड़ा प्लेटफॉर्म है, हर खिलाड़ी अपने 100% यहां पर देना चाहते हैं, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है, आपके हाथ में टेनिस क्रिकेट में गेंदें कम और रन ज्यादा रहते हैं। जरूर यहां पर हर एक खिलाड़ी की परीक्षा ली जाती है और जो पास होता है वही अव्वल आगे बढ़ता है। फिलहाल डीजे इस ओवर में आगे बढ़ते हुए एक विकेट प्राप्त किया है और नए खिलाड़ी को यहां पर विनायक स्वामी की जगह लेने के लिए
विवेक शिकलगार को लाया गया है। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदों का खेल बचा है। रन संख्या 3 रन केवल बोर्ड पर लगे। अच्छी खासी कंजूस गेंदबाजी कहूंगा, क्योंकि सर्कल के दायरे वाले ओवर में देखो जहां पर ज्यादा से ज्यादा रन जोड़े जाते हैं वहां केवल 3 रन खर्च किए 4 गेंदों में। अच्छी गेंदबाजी यहां पर विनायक स्वामी को चलता किया है। नए बल्लेबाज यहां पर विवेक शिकलगार को लाया गया है संदीप मकवाना का साथ देने के लिए। फील्डिंग में थोड़ी तब्दीली यहां पर करने के बाद तैयार है डीजे धनाजी जाधव। गेंदबाजी एंड पर मार्केट एंड से गेंदबाजी करते हुए, तो इस बाएं हाथ के बल्लेबाज के लिए एक मिड विकेट सजाया गया है और एक लॉन्ग ऑन। उड़ाकर मारना चाहते थे, बढ़िया तरीके से ड्राइव यहां पर लॉफ्टेड और कवर के हाथ में जाती हुई गेंद जब तक फील्ड हो थ्रो हो, एक रन आसानी से पूरा। संदीप को आखिरी गेंद के लिए स्ट्राइक पर लाकर रखा किया है। अपना खाता खोला है यहां पर विवेक शिकलगार ने। रन संख्या आगे बढ़ती हुई 4 रन। पहले 5 गेंदों में केवल 4 रन आए हैं। देखो 73 रनों का लक्ष्य है यहां पर। संदीप मकवाना तैयार है आखिरी गेंद खेलने के लिए डीजे की। शॉर्ट गेंद कट किया यहां पर शॉर्ट थर्डमैन की दिशा में, तेजी से 1 रन पूरा करते हुए स्ट्राइक अपने पास रखा है। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स की रन संख्या है 5 रन। 5 रन ये माइनस कर दीजिए तो 73 रनों के बाद अभी भी 6 ओवरों में 68 रन चाहिए। 6 ओवर में 68, 11, 11.5 के औसत रखना होगा। संदीप मकवाना को कप्तानी पारी खेलने की जरूरत। ये बढ़िया बल्लेबाज है, जरूर एक बड़ी पारी खेलने में कामयाबी मिलनी चाहिए। एक अच्छी मैच यहां पर दर्शकों को देखने को चाहिए। जरूर संदीप मकवाना को यह जरूरत है इस पारी खेलने की, क्योंकि 6 ओवर में 36 गेंदों में 68 रनों की अभी भी जरूरत है। जिस प्रकार की बल्लेबाजी की थी यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए कप्तान प्रशांत घुमाने ने 14 गेंदों में 31 रन बनाए थे। 3 बड़े छक्के अपने पारी में जड़े थे और जब हिट लगाते हैं प्रशांत, खिलाड़ी दर्शक की भूमिका में आते हैं। उसी प्रकार की बल्लेबाजी संदीप मकवाना भी करते हैं, तो उनके टीम की आशाएं उन पर जरूर टिकी हुई होगी। 36 गेंदे 68 रन, ये है जीत का समीकरण। गेंदबाज अब कॉलेज एंड से सूरज तिवले, मैन फ्रॉम कड़ंबा। सूरज तिवले गेंदबाजी के लिए तैयार है। सामने है संदीप मकवाना। उठाकर मारा, लॉफ्टेड लॉफ्टेड, गेंद चली गई हवा में, बातें करती हुई सीधे लॉन्ग ऑन बॉलर से बाहर 6 रनों के लिए। यह है संदीप मकवाना, मानो गेंद को पर लगा दिए हो। गेंद हवा में मक्खन की तरह उड़ती हुई चली गई, सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए। यह बड़ा छक्का, यह संदीप मकवाना की बल्लेबाजी है, इसी के लिए जाने जाते हैं संदीप मकवाना। पाले में जब गेंद आती है ये बड़े हिट लगाते हैं। 6 रनों से आगे बढ़ता हुआ स्कोर 11 तक पहुंच गया है और इसी प्रकार की बल्लेबाजी की जरूरत इस खिलाड़ी को। ये 6 रनों की वजह से थोड़ा बूस्ट जरूर मिला है, जरूर थोड़ा बूस्ट यहां पर उनको मिलता हुआ। टाइमिंग अच्छी है यहां पर। रन संख्या 11 दोहरे अंक में प्रवेश करती हुई सूरज की पहली गेंद को मैदान से बाहर भेज दिया है संदीप ने। तैयार है अगली गेंद के लिए सूरज के सामने संदीप मकवाना। वापस एक बार कवर के सर के ऊपर से हवा में गेंद, फील्डर के नीचे, रिवर्स रिवर्स। ओहो, अच्छा प्रयास वहां पर। देखना है 4 रन जरूर बचा है। बाउंड्री से पहले गेंद को रोकने में कामयाब, जरूर सराहना करूंगा मैं हर एक फील्डर की। देखो अंडर फ्लड लाइट ये मुकाबला है, 15 से 20 यार्ड वो रिवर्स इस कैच तक आए हैं। अगर इस कैच को पकड़ लेते तो ये कैच ऑफ द मैच कहलाता, लेकिन नाकामयाबी मिली जरूर है। बाउंड्री बचाई है, 2 रन बचाए हैं। वापस स्ट्राइक पे तैयार संदीप मकवाना, वहां पर सूरज तिवले तैयार है। वापस एक बार बड़ी हिट हवा में गेंद, नीचे फील्डर
दर्शकों के मोड़ में देखो फील्डर ने मान लिया, ये गेंद चली गई मैदान से बाहर। ये दूसरा बड़ा छक्का संदीप मकवाना के बल्ले से। संदीप मकवाना ऑन फायर, हाई एंड हैंडसम, सीधे तब्दील कर दिया 6 रनों में। रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 19 रन, 19 लॉस ऑफ 1। 19 रन बन चुके हैं, बड़ा आउट करना चाहते हैं। टाइमिंग बढ़िया यहां पर संदीप मकवाना द्वारा। हम लगातार कह रहे हैं कि संदीप मकवाना बड़ा खिलाड़ी है, बड़े मैच का खिलाड़ी है। अगर ये बल्लेबाज सेट हो गया तो ये 72 रन ये अकेला 5 ओवर में खत्म कर सकता है। बढ़िया बल्लेबाजी, दर्शकों का दिल जीतते हुए तैयार है सूरज की अगली गेंद खेलने के लिए। वापस एक बार कवर के सर के ऊपर से मारना चाहते थे, टॉप एज हवा में गेंद खुद अपने फॉलो थ्रू में सूरज तिवले ने चलता किया है। बड़ा विकेट, बड़ी मछली, संदीप मकवाना को चलता किया है। टाटा बाय बाय। अब ये मैच थोड़ा मुश्किल स्थिति में आता हुआ। सेट थे संदीप मकवाना, लगातार प्रहार कर रहे थे, 2 बड़े छक्के आ चुके थे, लेकिन बड़ा शॉट मारने के फिराक में अपना विकेट खोकर कप्तान यहां पर वापस लौटते हुए निराश खुद से जरूर। और बड़ा विकेट यहां पर, बड़ा विकेट, क्योंकि संदीप मकवाना अगर टिकते, आखिरी गेंद तक रुकते तो जरूर इस मैच का रुख बदल लेते, लेकिन सूरज तिवले ने एक बड़े खिलाड़ी को डगआउट का रास्ता वापस दिखाया है। दूसरे विकेट का पतन यहां पर होता हुआ 2 विकेट के नुकसान पर रन संख्या स्थिर है 19 रन। धावसंख्या 19 धावा। 2 षटक नंबर 2 सुरू आहे आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 ही धावसंख्या फलकावर लागतीये। 72 धावांचं 73 धावांचं आव्हान आहे। त्याचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी संदीप मकवाना स्वतः कर्णधार आउट होऊन परततोय सूरज तिवलेच्या गोलंदाजीवरती। नौका फलंदाज त्याची जागा घेण्याकरता येतोय। पाहायचं आहे की सूरज तिवले आता काय करतोय। तो आउट होने से पहले जरूर एक अच्छी पारी, छोटी मतलब मजबूत पारी खेलकर लौटे हैं संदीप। देखो 10 से 11 रनों का औसत यहां पर अभी भी कायम है। आकाश पड़ियार गेंदबाजी के बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। हाँ, ये पुल किया है, पुल 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 हवा में सीधे हाथों में लगातार बैक टू बैक दूसरा विकेट। आकाश पड़ियार को गोल्डन डक बनाकर वापस चलता किया है सूरज तिवले। बढ़िया वापसी यहां पर, अच्छी वापसी, मजबूत वापसी, ऑन हैट्रिक सूरज तिवले ऑन हैट्रिक। देखो आज के दिन तो कोई हैट्रिक नहीं बनी है, क्या ये सूरज तिवले के हाथों से बन सकती है? क्योंकि संदीप मकवाना के बाद यहां पर एक बड़ा विकेट आकाश पड़ियार को चलता किया है। अजीत सोल से कि सेफ हैंड्स में जाकर समाती हुई कैच। बैक टू बैक 2 बड़े विकेट आए हैं, अच्छी वापसी दिलाई है यहां पर सूरज तिवले ने। ये रात के अंधेरे में यहां पर चमकता हुआ सूरज हम देख रहे हैं। एक बड़ा छक्का आया था, उसके बाद लाजवाब वापसी की है सूरज तिवले ने। मैन फ्रॉम करंबा, देखना है ऑन हैट्रिक। नंदू माड़ी, ये दाएं हाथ के बल्लेबाज बड़े हिट लगाना जानते हैं, ये हैट्रिक गेंद है। क्या बड़े शॉट में तब्दील करेंगे, रोकेंगे, या सूरज ये इस आज के दिन की पहली हैट्रिक अपने नाम पर लगाएंगे? ऑन हैट्रिक सूरज तिवले तैयार है नंदू माड़ी के लिए। हाँ, रोकने का काम किया, हैट्रिक में नाकामयाबी दिलाई। रन कोई नहीं आया, लेकिन हैट्रिक यहां पर नाकामयाब करते हुए ओवर की देखना है, समाप्ति हुई है, शायद 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर रन संख्या है यहां पर 19 रन, 19 धावा ही धाव संख्या है सध्या संजू मालक प्रेमी संघाची। अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडूंमध्ये एक मोठी धाव संख्या या ठिकाणी उभा करायची आहे। 54 धावांची आवश्यकता,
30 चेंडूमध्ये 54 धावा म्हणजे षटका मागे 10 ते 11 11 पकडून चला 11 धावा ह्या काढाव्या लागतील आपल्याला. 11 धावा प्रत्येक षटका मागे ह्या आपल्याला जमवाव्या लागतील. या ठिकाणी नंदुमाळी सुरेख फलंदाजी नक्कीच करतोय. डावखुरा फलंदाज आहे, मोठे फटक्या मारण्यामध्ये माहीर आहे. आणि त्याला साथ देतोय तो या ठिकाणी विवेक शिकलगार. एक भागीदारी जमायला हवी या ठिकाणी, एक मजबूत साझेदारी की जरूरत है. तैयार है यहाँ पर मार्केट एंड से गेंदबाजी के लिए. हाँ ये शॉट गेंद कट किया एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद चली गई डी रिकॉर्ड पॉइंट, बॉल लड़के बाहर 4 रन. ये बढ़िया टाइमिंग यहाँ पर, बढ़िया टाइमिंग यहाँ पर. पहली गेंद को डीजे के चौके में तब्दील किया है. रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 23 रन, 23 लॉस ऑफ 3 ये स्थिति है इस मैच की. 29 गेंदों में अभी भी 50 रनों की जरूरत है. ऐसी पारी खेलने की जरूरत है. विवेक शिकलगार के बल्ले से आता हुआ चौका, वापस कट किया गैप में नहीं, फील्डर वहां पर तैनात. बढ़िया थ्रो अपील लेकिन नकार दिया अंपायर ने. तेजी से रन पूरा किया अपने अपने छोर में, सुरक्षित वहां पर दोनों बल्लेबाज नंदू और विवेक. एक बड़ी पारी, किसी एक खिलाड़ी को यहां पर चांस लेने की जरूरत है क्योंकि नंदू बाएं हाथ के बल्लेबाज है, बढ़िया हुक या पुल लगाते हैं, बड़े शॉट लगाने में माहिर है. जरूरत है इस मैच में उन्हें अपनी ये बल्लेबाजी दिखाने की, अपने आप खुद को प्रूव करने की जरूरत है. यही अच्छा मौका है आपको. अगर प्रूव करना है खुद को तो एक बड़ी पारी खेलिए. डीजे तैयार है दूर वाले छोर से और सामने उनके पास नंदू. हाँ ये स्लोवर गेंद, छोटी गेंद जरूर थी, धीमी गेंद का इस्तेमाल किया. पुल करना चाहते थे, पूरी तरह बीट हुए. नंदुमारू को पूरी तरह बीट करते हुए. देखो प्रेशर है यहाँ पर जरूर, ये बड़ी स्कोर, बड़ी रन संख्या का प्रेशर है क्योंकि 3 सेट बल्लेबाज वापस लौट चुके हैं. अब पूरा दारो मदार इन 2 बल्लेबाजों के कंधों पर है. विवेक और नंदुमारी जिम्मेदारी उठानी चाहिए, एक अच्छी पारी खेलनी चाहिए. डीजे तैयार है सामने वाले छोर से. हाँ इस बार बढ़िया शॉट पिक किया, गेंद को पिक किया मिड विकेट की दिशा में, फील्डर तैनात. बढ़िया फील्डिंग वहां पर, जरूर अपने टीम के 2 रन बचाते हुए. 2 रन खर्च जरूर किए लेकिन बचाए भी 2 रन है. रन संख्या 26 रन, 26 लॉस ऑफ 3. नंदू तैयार है डीजे की अगली गेंद खेलने के लिए. 26 गेंदों में अभी भी 47 रनों की जरूरत है. 47 रन नीडेड इन 26 बॉल्स. 26 गेंदे 47 रन, यह है जीत का समीकरण. अगर आपको मैच को जीतना है तो 1 ओवर 18 से 20 का आना चाहिए. नंदू को जरूरत है बड़े शॉट खेलने की. उठाकर मारा, टॉप हवा में, नीचे फील्डर सचिन देशमुख, कोई गलती नहीं, बिल्कुल आसानी से इस कैच को लपक लिया है. पहले जरूर छूटा था लेकिन इस कैच को बढ़िया तरीके से पिक किया है सचिन देशमुख ने. चौथे विकेट का पतन नंदुमारी खतरनाक साबित हो सकते थे, उनको चलता किया है. चौथे विकेट का पतन, चौथा विकेट अपने नाम पर किया है डीजे धनाजी जाधव ने. तो चौथा विकेट यहां पर समाप्त होता हुआ डगआउट में निराश से अपने रास्ते को तय करते हुए. अमोल भोजने, ये बड़ा नाम है, बल्लेबाजी के लिए आए हैं. एक बड़े बल्लेबाज है अमोल भोजने. जरूर कप्तान ने कानाफूसी जरूर की है कि जरूर जीत इंपॉर्टेंट है. अगर जीतेंगे तो अगले मैच में मौका मिलेगा क्वालिफायर के लिए, अगर हारेंगे तो सीधे टूर्नामेंट से टाटा बाय बाय. रन संख्या स्थिर है यहां पर 26 रन, 26. सैतालीस रनों की अभी भी जरूरत. डीजे तैयार है अमोल भोजने के लिए. पहली
अमोल भोजने की पहली गेंद लेकर कट किया है, गैप में ढूंढा, गैप ढूंढा, वहां पर थोड़ी हल्की सी मिस फील्ड जरूर हुई थी, लेकिन अच्छा बैकअप वहां पर जो शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी थे बढ़िया बढ़िया तरीके से उसको पिक किया, गेंद को अच्छी बैकअप दी, लगभग 3 रन बचाए उस खिलाड़ी ने अपने टीम के लिए। ये इंपॉर्टेंट है। देखो जो 10 रन खर्च किए थे पिछले इनिंग में पहले बल्लेबाजी करते हुए, जो 2 वाइड गेंदें थी विकेट कीपर की गलती से जो बाउंड्री चली गई थी, वो 10 रन महंगे पड़ते हैं कभी कभार। रन संख्या 27 रन, 27। तीन ओवर के समाप्ति के बाद यहां पर 4 विकेट के नुकसान पर संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स की रन संख्या है 27 रन और 3 ओवर में 46 रनों की जरूरत है। माफ कीजिए, 4 ओवरों में 46 रनों की जरूरत, 24 गेंदों में 46 रन। अभी भी 11 से 11.5 का औसत आपको कायम रखना है। टेनिस क्रिकेट में यह कोई मुश्किल बात नहीं है, नामुमकिन तो बिल्कुल नहीं है, ऐसे रन बने हैं यहां पर। तो देखना है ये 24 गेंदों में 47 रन किस प्रकार से आते हैं। हम सुनेंगे यहां पर काका मात्रे जी की जुबानी। तर वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी आपण आता मात्र समीकरण पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी संजू मालकप्रेमी संघ करत असताना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज धनराज यावी गोलंदाज धनराज सोनुले गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अपील मात्र पंचांकडे करण्यात आलं. या ठिकाणी आपण पाहिलं आणि अर्थातच एक पायचीच अपील पंचाने मात्र फेटाळलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू. 73चं लक्ष समोर असताना चौकार आणि षटकारांची खऱ्या अर्थाने गरज आहे ती संघाला. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर SM स्पोर्ट्स तपोवन या संघाने चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात. वळतो आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी ड्राईव्ह केला चेंडूला, क्षेत्ररक्षक गेल मिड विकेट क्षेत्रामध्ये तोपर्यंत फक्त एकच धावेचे योगदान, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावेचे योगदान. एकूण धावफलकात वाढ होती 28. 28. अमोल बुजने वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि त्याला 7 अर्थातच आपण पाहायला मिळते ते विवेक सिकलगार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल त्याने 6 धावांचे योगदान इथे दिले. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी छोटा रनअप, एक फिरकी गोलंदाजी. या ठिकाणी आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी दर्शवला हा चेंडू स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान, कारण उच्च यष्टीच्या खूप भारी चेंडू इथे पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद निश्चित आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू अर्थात आपण पाहता तो गेला तो डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तोपर्यंत 2 धावा सहजगती त्या धावफलकात नोंदवल्या गेल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावांच्या माध्यमाने एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा आल्या त्या 31 आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज या ठिकाणी विवेक सिकलगारसाठी वैयक्तिक खेळतोय 8 ह्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये पुन्हा एकदा स्वैरचा इशारा. उजव्या बाहेर चेंडू. या षटकात 2 चेंडू स्वैर इथे पाहायला मिळाले. 32 धावा धावफलकावर. 73चं लक्ष. एकेचाळीस धावांची अजूनही गरज. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूर येते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये.
34 धावा या 2 धावांच्या माध्यमातून. प्रयत्न चांगला आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळालं. चांगल्या चेंडूची समाप्ती, एक चांगली गोलंदाजी च्या माध्यमातून पाहिलं. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. मोठ्या धावा धावपलकावर येत नाहीत. मेडिकल कॉलेजच्या एंडकडून गोलंदाज धनराज. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला आर पार, अर्थातच आपण पाडा चेंडू केला सीमारेषेच्या पुढे लॉंग ऑन मध्ये. इथे एक सुंदर फटका, चौकार, 4 धावांचे योगदान आणि या 4 धावांच्या माध्यमातून एकूण धावा धावपलकावर जाऊन पोहोचतात त्या 38 धावा धावपलकार आल्या. चौकार येतोय तो फलंदाज विवेकच्या बॅटमधून. विवेकच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि आता मात्र 73चं लक्ष. या लक्षाचा पाठलाग करत असताना धावपलकार धावा आल्या त्या 38 मध्ये. आता गरज आहे ती 18 चेंडूमध्ये 35 धावांची. 18 चेंडू 35 षटक आपण या ठिकाणी पाहिलं. 11 धावांचं धनराजचं समाप्त झालंय. प्रतीक पाटील यांना विनंती आहे, नाणेफेक कक्षासमोर यायचं आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. यातील विजेता विरुद्ध लुझर यांच्यामधला जर सामना तुम्हाला पाहायला मिळेल तर प्रतीक पाटील यांना विनंती आहे, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचे संघनायक यांना विनंती आहे, आपण नाणेफेकला त्वरित यायचं आहे कारण अंतिम सामना आजच्या या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी अर्थातच मंडई एंडकडून संस्कार. गोलंदाज समोर आहे. आता समीकरण आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 35ची गरज आहे आणि खरं तर प्रति षटकाचा जर विचार केला तर 3 षटकामध्ये 35 धावामध्ये 11.66 12 धावा या धावपलकावर नोंदवणे आवश्यक आहेत आपलं विजय निश्चित करण्यासाठी. दरम्यान वळ या मैदानाकडे पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जातोय तो अर्थात वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि तोपर्यंत सहजगत्या धावपलकामध्ये वाढ झाली. ती 42 धावा धावपलक इथे मिळाल्या. 17 चेंडू आणि 33ची गरज. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र निश्चितच ॲपल करण्यात आलं होतं. पाहिजेचं म्हणजे आपल्याला पंचाने फेटाळी. इथे आपण पाहतात चेंडू जातोय तो पुन्हा एकदा वाईडिश मिडन क्षेत्रामध्ये. तो पण सहजगत्या 2 धावा इथे धावपलकावर इथे नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान मिळतंय. 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावा येतात त्या 42. आता 31ची गरज आहे. 2 धावा मिळाल्या त्या फलंदाज अमोल भोजनेला जो वैयक्तिक खेळतोय 6 धावसंख्येवर आणि आता 16 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुढील चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक झेलच्या खाली झेल मात्र सुटला. अगदी शेवटच्या क्षणी आपण पाहिलात की हा झेल सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. 1 धाव आणखी धावपलकावर. 43 धावा धावपलकार आल्या. 30ची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. अशा क्षणी झेल, कारण झेलाचं या ठिकाणी जर रूपांतर पाहायला मिळालं असतं तर मात्र निश्चित ते वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा झेल जिंका खेळ. आणि या ठिकाणी मात्र हुक केलेला फटका इथे मात्र झेल सुटला गेला. 1 धावेचे योगदान. पहा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिडविकडून क्षेत्र चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी यात्रे कोणाकडे गोलंदाजी दिशेने चेंडूची फेकी इथे करण्यात आली आणि तोपर्यंत 1 धावीचा आणखी धावपलकार नोंद. 44. 73चं लक्ष. 44 धावा धावपलकावर म्हणजे आता 29ची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 29 धावांची गरज. गोलंदाज संस्कार आपल्या बॉलिंग मार्कवर मंडई एंडकडून. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली यष्टीशक यष्टीच्या काहीसा दूरवर असताना हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय.
आणि आता समीकरण बनेल 13 चेंडू 29 धावा. सामना जिंकण्यासाठी संजू मालक प्रेमी यांना 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतात. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटक्यामध्ये ताकद नाहीये, चेंडू जातोय तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतशे चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग वरून, चेंडूची पैकी यष्टेच्या दिशेने केली तोपर्यंत 2 धावा इथे धावफलक कंडरले आणि अशा प्रकारे 46 धावा धावफलकार या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आता समीकरण पूर्णपणे आता बदलेल. 46 धावा धावफलकार या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. अर्थात 27 धावांची गरज आणि चेंडू बाकी आहेत ते 12 चेंडू म्हणजे 2 षटकामध्ये 13.50च्या सरसने या ठिकाणी अर्थात 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या 27 धावा SM स्पोर्ट्स तपोवन संघ वाचवणार की संजू मालक प्रेमी हा संघ हा जिंकणार. एका बाजूला कृष्णा मिरजकर सर संघ मालक आहेत, दुसऱ्या बाजूला रवी पवार सर आहेत, एका बाजूला प्रशांत गुमारी संघनायक, दुसऱ्या बाजूला संदीप माकवाना हा कर्णधार. त्याला प्रतीक पाटील यांना विनंती आहे, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार प्रतीक पाटील यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. प्रतीक पाटील यांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि धनराज यावेळी येतोय. 12 चेंडू आणि 27 ची गरज. 12 चेंडू 27 क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं. एक क्षेत्रक्षक आपण या ठिकाणी पाहतात अर्थातच लॉंग ऑन एक लॉंग ऑफ. 2 क्षेत्रक्षक चौकार वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात ते SM स्पोर्ट्स तपोवन संघाचे. आणि गोलंदाज धनराज यावेळी गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन एक फिरकी गोलंदाजी. बॅट छापटल्या चेंडूला गेटला या ठिकाणी मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला येतो. एक शानदार फटका चौकार. 4 धावांचं योगदान वेगच्या बॅटमधून आले हा चौकार. 4 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. 23 ची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी. विवेक एक अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण 3ऱ्या क्रमांकाला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला ज्याने आतापर्यंत 3 चौकारांच्या खेळी सजवले. 19 धावसंख्येवर खेळतोय. 23 ची गरज आहे. हा फटका अतिशय चांगला होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चेंडूला फिरवून अर्थात फलंदाजाने फिरून बॅट छापटने चेंडू घेतला होता आणि हा चौकार इथे पाहायला मिळाला. ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक आपण पाहतात या ठिकाणी अर्थातच डीप पॉइंटला या ठिकाणी घेतला गेला. डीप एक्स्ट्रा कोरच्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहतो डीप पॉइंटला इथे आणलं गेलं आहे. एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही या ठिकाणी पाहता तो आता शॉर्ट कव्हरला आणि एक लॉंग ऑफ युरेशन ऑफसाईडची. गोलंदाज तयार पुढच्या चेंडूसाठी. यावेळी बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. चेंडूची उंची थोडीशी कमी पाहायला मिळाली. अर्थात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू. येणारी चेंडू बाकी 10. 23 ची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा. चला प्रतीक पाटील नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू इथे पाहिल्या पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेने धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 22 ची आता मात्र गरज आहे. स्वैरचा चेंडू झेल क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळतात की निश्चितच वेगळं स्वरूप पाहायला मिळतं. मग अशी झेल सुटला त्यानंतर धावा देव धावफलकर आल्या. मग चौकार देखील आपण पाहायला मिळाला होता आणि त्यात हा स्वैरचा इशारा. 22 ची गरज आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल इथे सुटला आणि परिणाम 2 धावा सहजगत्या धावफलक इथे नोंदवल्या गेल्या. 53 धावा धावफलकाला 20 ची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस असं नाही म्हणलं, पकडा झेल जिंका खेळ, पण या संपूर्ण
खेळाचा आपण पाहिलं तर या षटकामध्ये अतिशय चांगला झेल होता, प्रयत्न चांगला होता तो क्षेत्ररक्षकाचा, कारण शॉट कव्हर क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहायला मिळाला, तो अर्थात मिड ऑफला गेला, झेल मात्र इथे सुटला. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी स्वैरचा इशारा, मानसिक दडपण हे पाहायला मिळालं. गोलंदाजाचा आपण विचार केला तर एक चांगला गोलंदाज, परंतु इथे मात्र अर्थातच एक धावीचं स्वैरच्या माध्यमातून योगदान इथे मिळालं. 19ची गरज असेल. चेंडू बाकी आहेत 9 चेंडू, 9 चेंडू 19 म्हणजे धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 10चं अंतर. SM स्पोर्ट्स तपोवन आणि संजीव मालक प्रेमी या दोन संघात चालू असलेला सामना. या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पहा झेल पुन्हा एकदा सुटला, गोलंदाजांनी देखील झेल सोडला. या षटकात आपण पाहिलं, मी मगाशी म्हणालो मानसिक दडपण, 2 झेल सुटलेत फलंदाजांना, या ठिकाणी निश्चितच फायदा मिळतोय. 8 चेंडू 18ची गरज. संघनायक प्रयत्न चांगला करतोय, वारंवार क्षेत्ररक्षण बदल करतोय, परंतु इथे मात्र त्यांना संधी मिळत नाहीये, कारण झेल आपण पाहतात सुटलेत आणि त्यामुळे फलंदाजांना इथे संधी मिळते ती संजय मालक प्रेमी या संघाला. एकूण धावा धापलकर येऊन पोहोचल्यात 55 धावा. 18ची 8 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पुढील चेंडू. या ठिकाणी हा चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टीचक झेलच्या पाठीमागे जातोय, इथे मात्र पुन्हा एकदा हा झेल पुन्हा एकदा सुटला आणि पाहूया धावचीची संधी, पण फलंदाज पंच दर्शवतात तिसऱ्या पंचांकडे. या ठिकाणी फलंदाज धावचीत आहे की नाही हे पाहिलं जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मात्र ऑनफिल्ड फलंदाज सुरक्षित असल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, माफ करा. या ठिकाणी तिसरे पंच चेक करत आहेत, या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे किंवा नाही. आणि या ठिकाणी नॉट आउट, नाबाद, 2 धावांचं योगदान, म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती मात्र दुपाटणं मिळालं, अशी परिस्थिती इथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच SM स्पोर्ट्स तपोवन संघाच्या 2 धावा आणखीन धावफलक नोंदवल्या गेल्या आणि आता 7 चेंडू 16 धावांची गरज. बरोबर ना, 16 पाहिजेत ना. 16ची गरज आहे. छोटा रामची गोलंदाजी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक 2 या ठिकाणी जातात, चेंडूवर चेंडू अडवतात आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षक, आपल्या संघाच्या 2 धावा निश्चित इथे वाचवल्या गेल्या. 2 धावांच्या माध्यमातून आता मात्र धावफलक धावा येतात 59, शेवटचे षटक आणि 6 चेंडू आणि 14ची गरज. षटक देखील समाप्त झालं, 2 धावा वाचवल्या गेल्या. या मागच्या षटकाचा विचार केला 2 झेल देखील सुटले, त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. आणि क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं तुम्ही धावा किती करताय त्यापेक्षा धावा किती वाचवतात, याला एक आगळं वेगळं महत्त्व नेहमी मला पाहायला मिळतं. ते मात्र SM स्पोर्ट्सच्या तपोवनच्या माध्यमातून 2 झेल सुटले आणि त्यानंतर अर्थातच आता समीकरण बदलले, 6 चेंडू 14ची गरज आहे. चला, प्रतीक पाटील, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाचे संघनायक, आपण नाणेफेक यायचं आहे. प्रतीक पाटील यांना विनंती आहे, आपण नाणेफेकसाठी तरी जायचं आहे. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स. शेवटचे 7 चेंडू आणि 14ची गरज. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज
रिटायर्ड आउट होऊन या ठिकाणी फलंदाज मैदानात परतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 6 चेंडू 14ची गरज. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये करण चव्हाण. करण चव्हाण नवीन फलंदाज येतोय आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज. संस्कार आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. 14ची गरज आहे. 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र शेतेच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो जाताच कव्हरला. शेतेशक येईल डीप पॉईंट मधून चेंडूची फेकी ते करेल. 2 धावा सलगत्या पूर्ण केल्या. तिरडी फलंदाज धावतोय आणि इथे पाहणार आहोत फलंदाज अर्थातच चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. तिसऱ्या पंचांचा निर्णय काही क्षणातच आपल्याकडे येईल. स्क्रीनच्या माध्यमातून तिसरे पंच इथे पाहतायत. नॉट आउट नाबाद. 1 रन शॉर्ट आहे त्यामुळे 1 धाव कमी मिळेल. 2 धावांचे योगदान इथे मिळेल. 5 चेंडू आणि 12ची गरज. 1 धाव या ठिकाणी शॉर्ट मिळाली. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपण पाहायला मिळालं. मात्र 2 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या एक रन शॉट. येस 2 धावा घेतल्यात. आता समीकरण मध्ये येणारे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. डावखरा फलंदाज समोर आहे. प्रतीक पाटील यांचं आगमन झालंय. लगेच या सामन्यानंतर नाणेफेक आपण करूया. दरम्यान आपण ओळी आहे त्याकडे क्षेत्ररक्षक आक्रमक क्षेत्ररक्षण लावलंय. अर्थात स्लिप पॉईंटला क्षेत्ररक्षक घेतले गेले. दरम्यान यावेळी चेंडू गोलच्या जवळून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येणार तो पण पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचित. 1 धावीचं योगदान. फलंदाज बाद झालंय. 1 धावीचं योगदान इथे मिळालंय. एकूण धावफलकावर 1 नी वाढ होईल. एकूण धावा धावफलकर येऊन पोहोचल्यात त्या 65 62 आणि 11ची गरज आहे. नवीन फलंदाज प्रशांत या ठिकाणी प्रशांत धनगर नवीन फलंदाज मैदानात येतोय. 4 चेंडू 11ची गरज. एखादा चौकार षटकार सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल. मागच्या षटकात आपण पाहिलं 2 झेल सुटले त्याला जीवन मिळालं. आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं क्रिकेट जेव्हा असतं तेव्हा मात्र निश्चित समीकरण बदलत असतं. प्रशांत नवीन फलंदाज मैदानात येते. 4 चेंडू बाकी. 11ची गरज आहे. समोर डावखरा फलंदाज आहे. पुन्हा एकदा मंडईकडून गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. संस्कार थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न SM स्पोर्ट्स तपोवन संघाच्या माध्यमातून. वळीया मैदानाकडे पंचांच्या
या ठिकाणी आपण नेमका पाहणार आहोत पंच नो बॉल म्हणून घोषित करतायत, कारण गोलंदाजाचा पाय बहुधा यष्टीला लागला आणि त्यामुळे या ठिकाणी एक धावेचं योगदान इथे वाढेल. नो बॉल. 63 धावा दाखल कराल्यात आणि अर्थात आणखीन एक संधी मिळते फ्री हिटची. फ्री हिट 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू फ्री हिटच्या माध्यमातून कार्पेट्स आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पण पाहिला चेंडू केला तर इथे अर्थातच फाईन लीग क्षेत्रामध्ये तोपर्यंत स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये तोपर्यंत 2 धावांचं योगदान. आता मात्र समीकरण बदलत येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा हा चेंडू अतिशय महत्वाचा. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आपण इथे पाहणार आहोत की नेमकं काय घडणार, काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये, कारण सामना अतिथीचा इथे पाहायला मिळाला. वळीया मैदानाकडे यावेळी मात्र हा चेंडू आणि पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलं. आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळालं. 67 धावा धावफलकावर. 7 धावांची आता गरज आहे. डावकर फलंदाज या ठिकाणी क्रिकेट क्षेत्रामधले आक्रमक फलंदाज पाहायला मिळतात. क्षेत्रामध्ये पुन्हा बदल होतोय. कानमंत्र दिले या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाही. इथे एक धावेचे योगदान इथे निश्चित मिळेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज धावचित. 1 धावेचे योगदान इथे मिळालं. आता समीकरण बदलेल. 2 चेंडू धावफलकात धावा येतात 67. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रशांतची खेळीमध्ये इथे समाप्त होते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय देवदास. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. करत हाच येणारा चेंडू अतिशय महत्वाचा. कोण या ठिकाणी अर्थातच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कारण नेहमीच फलंदाज या ठिकाणी आक्रमकता ते मला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मोठा खेळण्याचा प्रयत्न केला त्याला असं कधी आवडणार नाही की शेवटच्या चेंडूवर षटकार मारावा लागेल. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड निश्चित वाढले. कोणता संघ हा पुढचा सामना खेळेल, SM स्पोर्ट तपोवन की संजू मालक प्रेमी, याच्यातलं उत्तर. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी स्वैरचा इशारा केलाय. एक आणखीन धावेचे योगदान इथे मिळेल. आता 2 चेंडू आणि 5 धावा. मी मगाशी म्हणालो होतो की हा चेंडू अतिशय महत्वाचा पाहिजे. ते हा चेंडू स्वैर आला त्यामुळे निश्चित फलंदाजीकडनं संघासाठी थोडंसं सोपं समीकरण 5 धावांचं. दोन खेळ बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपच्या युद्धामध्ये, कारण आज दिवसभर प्रयत्न केल्यानंतर आपल्याला टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर असेल. सामना जर बरोबरीत आला तर सुपर ओव्हर असेल. वही आपण मैदानाकडे पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र हा पुन्हा एकदा स्वैर. 2 चेंडू आणि
4 धावा. 2 चेंडू 4 धावा. काय घडते काय बिघडते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपळच्या युद्धामध्ये सर्वांचे लक्ष, सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. कोणता संघ या ठिकाणी पुढच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. SM स्पोर्ट्स तपोवन की संजीव मालक प्रेमी सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर असेल. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हर असेल आणि मला वाटतं आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना असेल कदाचित या ठिकाणी कदाचित सुपर ओव्हरमध्ये जाणारा. 2 चेंडू 4 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. क्षेत्ररक्षण खराब झालं, जवळ झेल तुटले आणि ते समीकरण पूर्णपणे बदललं होतं. आता मात्र 2 चेंडू 4 धावा. सामना बरोबर आला तर सुपर ओव्हर. आणि पाहूया तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडेल का. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. या ठिकाणी मानसिक दडपण फलंदाजावर, मानसिक दडपण गोलंदाजावर आणि मानसिक दडपण अर्थात क्षेत्ररक्षणावर या ठिकाणी प्रेक्षकांवर देखील. वळूया आपण मैदानाकडे. 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. आणि यावेळी मात्र एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. येतोय 6 डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून आले षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. संजीव मालक प्रेमी या संघ विजय होते. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि करण सामना फिरवण्याची ताकद असलेला फलंदाज म्हणले करण याला या ठिकाणी सामनाचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. चला दोन्ही संघनायक इथे मात्र आपण बोला प्रतीक पाटील, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि संजीव मालक प्रेमी या संघाचे दोन्ही